स्किझोफ्रेनिया ची लक्षणं काय आहेत हे आपण मागच्या भागात पाहिलं. ह्या भागात आपण बघणार आहोत अतिशय महत्त्वाचा विषय, तो म्हणजे स्किझोफ्रेनिया विषयी असणारे समज आणि गैरसमज. स्किझोफ्रेनिया विषयी असणारा सगळ्यात मोठा गैरसमज म्हणजे स्किझोफ्रेनिया आणि स्प्लिट पर्सनॅलिटी हे एकच आहे. पण फॅक्ट अशी आहे की स्किझोफ्रेनिया हा विचारांचा आजार आहे, पर्सनॅलिटी इश्यू नाही. त्याशिवाय स्प्लिट पर्सनॅलिटी किंवा ज्याला मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर असं म्हणतात किंवा डिसोसिएटिव्ह आयडेंटिटी डिसऑर्डर म्हणतात, ही अतिशय रेअर कंडिशन आहे आणि विचारांचा आजार तो नाही. पण तरीही आपलं हे कन्फ्युजन होतं. याचं कारण असं आहे की स्किझोफ्रेनियामध्ये थॉट्स, इमोशन्स, बिहेवियर ह्यात आपल्याला तो स्प्लिट दिसतो, सुसंबद्धता दिसत नाही. त्यामुळे हे कन्फ्युजन आपलं होतं. पण फॅक्ट अशी आहे की स्किझोफ्रेनिया आणि स्प्लिट पर्सनॅलिटी किंवा मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर किंवा डिसोसिएटिव्ह आयडेंटिटी डिसऑर्डर हे दोन्ही अतिशय वेगळ्या कंडिशन्स आहेत. स्किझोफ्रेनियाबद्दल असलेला दुसरा गैरसमज म्हणजे स्किझोफ्रेनिया असलेली व्यक्ती ही नेहमी व्हायलंट होते. फॅक्ट अशी आहे की ते ज्या कंडिशनमध्ये राहत असतात, त्यांच्या आयुष्यात ज्या सिच्युएशन्समध्ये ते असतात, फॉर एक्झाम्पल ते घरी राहत नसतात, कुठेतरी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतात किंवा आयसोलेटेड असतात, समाजाकडनं रिजेक्शन असतं, बऱ्याच जणांना घरातल्या लोकांकडनं पण रिजेक्शन असतं. तर ह्या सगळ्या कारणांमुळे त्यांना अँगर इश्यूज असू शकतात, ते अग्रेसिव्ह होऊ शकतात. पण म्हणजे ते प्रत्येक वेळेला व्हायलंटच होतील असं नाही. ह्यातला दुसरा भाग असा आहे, जे आपण सिम्पटम्समध्ये बघितलं की या लोकांना डेल्युजन्स होतात, त्यांच्या मनात संशय येतात, ज्याला आम्ही पॅरानॉइड डेल्युजन्स असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, कुणीतरी मला येऊन मारेल, कुणीतरी माझं नुकसान करेल, कुणीतरी मला हार्म करेल, या भीतीपोटी बऱ्याचदा ते रागावून रिस्पॉन्स देतात किंवा कधीतरी व्हायलेंट होऊ शकतात. त्यामागचे कारण हे आहेत. म्हणजे ते दरवेळेला व्हायलेंटच होतील असं काही थंब रूल नाहीये. यातली जमेची बाजू ही आहे की औषधांनी हे कंट्रोल करता येऊ शकतं. स्किझोफ्रेनिया विषयी असलेला अजून एक गैरसमज म्हणजे स्किझोफ्रेनिया असलेली व्यक्ती अर्थार्जन करू शकत नाही किंवा त्यांना जॉब मिळाला तरी ते सस्टेन करू शकत नाही. हा गैरसमज आहे. हे सिद्ध करणारी अनेक उदाहरणं आजपर्यंत होऊन गेली आहेत. तुम्ही जर ब्युटिफुल माइंड हा एक मूव्ही बघितला असेल तर त्याच्यात जॉन नॅश या अमेरिकन मॅथमॅटिशियनची गोष्ट दाखवली आहे. स्किझोफ्रेनिया असताना सुद्धा त्यांनी त्याच्या विषयात किती मोठं योगदान दिलं आणि त्याला त्याच्यासाठी नोबेल प्राइज मिळालंय हे त्या चित्रपटात खूप सुंदररित्या दाखवलंय. त्यामुळे हे लक्षात घेतलं पाहिजे की जर आपण स्किझोफ्रेनिया असलेल्या व्यक्तीला योग्य प्रकारे सपोर्ट करू शकलो, समाजाने सपोर्ट केला, घरच्यांनी सपोर्ट केला आणि त्यांना कन्स्ट्रक्टिव्हली बिझी ठेवलं, त्यांचं रुटीन मेंटेन केलं, त्यांना काही स्किल ट्रेनिंग दिलं, व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर्समध्ये त्यांना पाठवलं, त्यांनी काही स्किल्स जर शिकून घेतल्यात तर ते नक्की जॉब करू शकतील, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊ शकतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कदाचित असं होऊ शकेल की ते त्यांच्या ऑप्टिमल लेवलपर्यंत नाही जाऊ शकणार, पण शून्यवर नक्कीच राहणार नाही. ते एका सर्टन लेवलपर्यंत त्यांचं आयुष्य नक्कीच चांगल्या पद्धतीने पुढे नेऊ शकतील. स्किझोफ्रेनियाबद्दल असलेला पुढचा गैरसमज म्हणजे स्किझोफ्रेनिया असलेल्या व्यक्तीला लॉंग टर्म हॉस्पिटलायझेशन लागतं किंवा आयुष्यभर ते हॉस्पिटलमध्येच राहतात. आता हे चित्र बऱ्याच प्रमाणात बदलतंय. याचं कारण असं आहे की खूप चांगली औषधं आलेली आहेत, त्यात बरंच संशोधन झालेलं आहे. स्किझोफ्रेनियासाठी ज्या उपचार पद्धती वापरल्या जातात त्याच्यातही बरेच दृष्टिकोन, बरेच अप्रोचेस बदललेले आहेत. त्यामुळे स्किझोफ्रेनिया असलेल्या प्रत्येक व्यक्तीला लॉंग टर्म हॉस्पिटलायझेशन लागेलच असं नाही. प्रॉपर औषधं, रेग्युलर थेरपी सेशन्स आणि फॅमिलीचा सपोर्ट ही त्रिसूत्री जर पाळली तर स्किझोफ्रेनिया असलेली व्यक्ती उत्तम आयुष्य जगू शकते. अजून एक गोष्ट म्हणजे ज्या लोकांना जॉब्स करता येत नाही त्यांच्यासाठी डे केअर्स सुद्धा आता खूप चांगलं काम करतायत, जिथे त्यांचं एक स्ट्रक्चर्ड रुटीन असतं, रिक्रिएशनल ऍक्टिव्हिटीज असतात, कल्चरल ऍक्टिव्हिटीज असतात की ज्याची त्यांना त्यांचं आयुष्य सुरळीत पार पाडण्यासाठी मदत होते. आजच्या भागात आपण स्किझोफ्रेनिया विषयी असलेले काही गैरसमज खोडून काढण्याचा प्रयत्न केला. ह्याशिवाय जर तुमच्या काही शंका असतील तर त्या नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा, आम्ही त्याची उत्तरं नक्की देऊ. पुढच्या भागात आपण बघणार आहोत स्किझोफ्रेनियाच्या रिकव्हरीमध्ये फॅमिलीचा रोल काय आहे आणि किती महत्वाचा आहे. तोपर्यंत बाय.